नमस्कार मंडळी. तुम्ही सोसायटीमध्ये प्रश्न विचारला, लेखापरीक्षण अहवाल मागितला, हिशोब विचारला किंवा उपनिबंधकांकडे तक्रार केली आणि लगेच समिती म्हणाली, हा सभासद त्रास देतो, संस्थेची बदनामी करतो, याला काढून टाका. तर प्रश्न असा आहे, तक्रार करणं हा गुन्हा आहे का, की तो सभासदाचा कायदेशीर अधिकार आहे? कारण काही संस्थांमध्ये अशी परिस्थिती असते की सभासदानं लिफ्ट बंद आहे म्हटले तरी त्याला संस्थाविरोधी ठरवले जाते. सभासदानं पाणी कमी येते म्हटले तर त्याला वातावरण बिघडवणारा म्हटले जाते. आणि सभासदानं हिशोब दाखवा म्हटले तर काही जणांच्या चेहऱ्यावर असा भाव येतो जणू त्यानं थेट संसदेत अविश्वास ठराव मांडला आहे. आज आपण मुंबई उच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय समजून घेणार आहोत. हा निर्णय सभासदांसाठीही महत्त्वाचा आहे आणि व्यवस्थापन समित्यांसाठीही डोळे उघडणारा आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी. या प्रकरणात काही सभासदांनी संस्थेच्या कारभाराबद्दल विविध प्राधिकरणांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले, काही कार्यवाहीवर आक्षेप घेतले, काही विषयांवर कायदेशीर उपायांचा अवलंब केला. संस्थेला हे आवडले नाही. संस्थेचं म्हणणं असं होते की हे सभासद वारंवार तक्रारी करून संस्थेच्या कामकाजात अडथळे निर्माण करीत आहेत, संस्थेची बदनामी करीत आहेत आणि संस्थेच्या सुरळीत कामकाजाला बाधा आणत आहेत. यानंतर संस्थेनं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 35 अंतर्गत सभासदांना निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू केली. विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली, ठराव मांडण्यात आला आणि 3/4 बहुमतानं सभासदांना संस्थेच्या सभासदत्वातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. वरवर पाहता संस्थेनं प्रक्रिया केली असं दिसत होते. नोटीस दिली, सभा घेतली, ठराव केला, बहुमत घेतले. पण न्यायालयानं विचारलेला खरा प्रश्न वेगळा होता. प्रक्रिया झाली, ठीक आहे, पण कारण योग्य होते का? केवळ बहुमतानं निर्णय घेतला म्हणून तो कायदेशीर ठरतो का? सभासदांनी तक्रारी केल्या म्हणून ते संस्थेविरुद्ध कार्यरत आहेत असं म्हणता येते का? मुख्य कायदेशीर प्रश्न. या निर्णयात मुख्य प्रश्न असा होता की फक्त तक्रारी करणं, प्रश्न विचारणं, वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे जाणं किंवा संस्थेच्या कामकाजावर आक्षेप घेणं हे सभासदाला निष्कासित करण्यासाठी पुरेसे कारण आहे का? न्यायालयानं याचं स्पष्ट उत्तर दिले, नाही. प्रत्येक सभासदाला कायद्यानं काही अधिकार दिलेले असतात. तो संस्थेचा केवळ पैसे भरणारा व्यक्ती नसतो, तो संस्थेचा घटक असतो. त्याला संस्थेच्या कारभाराबद्दल प्रश्न विचारण्याचा, माहिती मागण्याचा आणि योग्य प्राधिकरणाकडे जाण्याचा अधिकार असतो. न्यायालयाचा महत्त्वाचा विचार. मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की केवळ तक्रार केली म्हणून सभासदाचा हेतू वाईट आहे असे गृहीत धरता येणार नाही. सभासदानं कायदेशीर उपायांचा अवलंब केला तर त्याला संस्थाविरोधी म्हणणं योग्य नाही. काही वेळा तक्रार योग्य असू शकते, काही वेळा तक्रार चुकीच्या प्राधिकरणाकडे केली गेली असेल, काही वेळा तक्रार नंतर फेटाळली जाऊ शकते. पण याचा अर्थ असा होत नाही की तक्रार करणारा सभासदच दोषी आहे. व्यवहारातील उदाहरण घ्या. एखाद्या सभासदानं उपनिबंधकांकडे तक्रार केली. उपनिबंधक म्हणाले की हा विषय माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. याचा अर्थ असा नाही की सभासदानं गुन्हा केला. त्यानं केवळ चुकीच्या मंचावर उपाय शोधला. कायदा शिकताना आणि प्रत्यक्ष काम करताना दोन्ही ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चुकीचा मंच निवडणं आणि दुर्भावनेनं खोटी तक्रार करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बहुमताचा गैरसमज. या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बहुमताविषयीचा विचार. काही संस्थांमध्ये असा समज असतो की आमच्याकडे बहुमत आहे म्हणजे आम्ही काहीही करू शकतो. परंतु सहकारी संस्था ही लोकशाही पद्धतीनं चालते, हुकुमशाही पद्धतीनं नाही. बहुमत म्हणजे अधिकार, पण तो अधिकार कायद्याच्या चौकटीत वापरावा लागतो. 3/4 बहुमत मिळाले म्हणून कोणाच्याही अधिकारांवर अन्यायकारक गदा आणता येत नाही. बहुमतानं चुकीचा निर्णय घेतला तर तो निर्णय चुकीचाच राहतो. उदाहरणार्थ, जर 100 लोकांनी हात वर करून म्हटले की आजपासून 4थ्या मजल्यावरील लोकांना लिफ्ट वापरता येणार नाही, तर तो ठराव कायदेशीर होणार नाही. किंवा 100 लोकांनी ठरवले की जो प्रश्न विचारेल त्याला दंड, तर तो ठराव कायदेशीर होणार नाही. म्हणून बहुमताला कायद्याची मर्यादा असते. समित्यांसाठी संदेश.
या निर्णयातून व्यवस्थापन समित्यांनी काय शिकावे? पहिले, प्रश्न विचारणारा सभासद हा शत्रू नाही. दुसरे, तक्रार करणारा सभासद म्हणजे संस्थाविरोधी व्यक्ती नाही. तिसरे, सभासदाला निष्कासित करणे ही अत्यंत गंभीर कार्यवाही आहे. ती शेवटचा उपाय असायला हवा. चौथे, कलम 35चा वापर बदला घेण्यासाठी, दबाव आणण्यासाठी किंवा सभासदाला गप्प बसवण्यासाठी करता येत नाही. पाचवे, निष्कासनासाठी ठोस पुरावा हवा. दुर्भावना सिद्ध झाली पाहिजे. संस्थेला प्रत्यक्ष आणि गंभीर हानी झालीये हे दाखवावे लागते. फक्त हा सभासद त्रास देतो असे म्हणणे पुरेसे नाही. कारण त्रास देतो आणि कायदेशीर प्रश्न विचारतो यामध्ये खूप फरक आहे. सभासदांसाठी संदेश. सभासदांनीही हा निर्णय चुकीच्या अर्थाने घेऊ नये. न्यायालयाने तक्रारी करण्याचा अधिकार मान्य केलाय, पण याचा अर्थ असा नाही की कोणावरही बेछूट, खोटे, अपमानकारक किंवा वैयक्तिक आरोप करावेत. तक्रार करताना सभासदांनीही काही काळजी घ्यावी. तक्रार लेखी करा, पुरावे जोडा, भाषा सभ्य ठेवा, वैयक्तिक आरोप टाळा. फक्त कायदेशीर व वस्तुनिष्ठ मुद्दे मांडा. आधी संस्थेकडे पत्र द्या. उत्तर न मिळाल्यास प्राधिकरणाकडे जा, कारण अधिकारांसोबत जबाबदारीही असते. विनोदी पण खरा भाग. काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की सभासदाने विचारले, सिंकिंग फंड किती आहे? उत्तर येते, तुम्हाला एवढी काळजी का? सभासद म्हणतो, मी सभासद आहे म्हणून. समिती म्हणते, म्हणूनच तर संशय येतो. काही वेळा सभासदाने फक्त इतकेच विचारले की मिनिट बुक दाखवा, आणि वातावरण असे तयार होते जणू सीबीआयचा छापा पडलाय. पण लक्षात ठेवा, दस्तऐवज पाहण्याचा अधिकार हा सभासदाचा कायदेशीर अधिकार आहे. तो उपकार नाही. संस्था ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. ती सर्व सभासदांची सामूहिक संस्था आहे. व्यवहारातील उपयोग हा निर्णय पुढील प्रकारच्या प्रकरणात अत्यंत उपयोगी ठरू शकतो. 1. सभासदाने लेखापरीक्षण अहवाल मागितल्यामुळे त्याला त्रासदायक ठरवले असल्यास. 2. सभासदाने उपनिबंधकांकडे तक्रार केल्यामुळे त्याच्यावर दबाव आणला जात असल्यास. 3. सभासदाने अभिहस्तांतरण डीम्ड कन्व्हेन्स विषयावर आक्षेप घेतला असल्यास. 4. सभासदाने वाहनतळ, देखभाल आकार, पाणी, लिफ्ट, निवडणूक किंवा सभेच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले असल्यास. 5. समिती बहुमताचा वापर करून विरोधी मत दाबण्याचा प्रयत्न करीत असल्यास. हा निर्णय सांगतो की विरोधी मत असणे म्हणजे संस्थाविरोधी वर्तन नाही. खरा सहकार म्हणजे सर्वांनी एकसारखे विचार करणे नव्हे, तर मतभेद असले तरी कायद्याच्या चौकटीत निर्णय घेणे. न्यायालयाचा अंतिम निष्कर्ष, उच्च न्यायालयाने संस्थेची कार्यवाही आणि त्यानंतरचे आदेश रद्द केले. सभासदांचे सभासदत्व पुनर्स्थापित करण्यात आले. म्हणजे न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला, सभासदांना गप्प बसवण्यासाठी निष्कासनाचा वापर करता येणार नाही. समितीला अधिकार आहेत, पण ते अधिकार कायद्याच्या चौकटीत आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार वापरावे लागतात. अंतिम संदेश. मित्रांनो, सहकारी गृहनिर्माण संस्था ही फक्त इमारत चालवण्याची यंत्रणा नाही. ती लोकशाही, पारदर्शकता आणि सहकार्य या तत्वांवर चालणारी संस्था आहे. सभासदाने प्रश्न विचारणे हे बंड नाही. हिशोब मागणे हा गुन्हा नाही. तक्रार करणे ही शिस्तभंगाची बाब नाही. पण त्याच वेळी तक्रार करताना संयम, सभ्यता आणि पुरावे आवश्यक आहेत. समितीनेही टीका सहन करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. कारण संस्था चालवताना फक्त चावी, शिक्का आणि लेटरहेड पुरेसे नसते. कायदा, पारदर्शकता आणि संयमही लागतो. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तहान लागल्यावर विहीर खणत नाहीत. समस्या दिसताच ती वेळेत, लेखी आणि कायदेशीर पद्धतीने नोंदवा. जर तुमच्या संस्थेत अशा प्रकारची नोटीस आली असेल, सभासदत्व रद्द करण्याची धमकी दिली जात असेल किंवा तक्रार केल्यामुळे तुम्हाला त्रास दिला जात असेल, तर योग्य कायदेशीर मार्गदर्शन घ्या. आम्ही महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्था कायद्याशी संबंधित विषयांमध्ये मार्गदर्शन करतो. धन्यवाद.